वेलकम बॅक। मी तानाजी अवताडे तुमचं परत एकदा ESI मध्ये स्वागत करतो। तर आज आपण कंझ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी बद्दल बोलणार आहोत। अशा एका बिझनेस अपॉर्च्युनिटी मध्ये मी तुमचं स्वागत करतो जी अपॉर्च्युनिटी कंझ्युमरला एम्पॉवर करू शकते। पण कंझ्युमरला एम्पॉवर करण्याच्या अगोदर आपण बघूया की एका कॉमन माणसाची स्वप्न काय असतात। तर प्रत्येक माणसाचं स्वप्न आहे पैसा कमवला पाहिजे, चांगलं घर पाहिजे, कार पाहिजे, फॉरेनला जायचं, रिस्पेक्ट पाहिजे, चांगली हेल्थ पाहिजे आणि याच्यासाठी आपण वेगवेगळ्या ऑप्शन्स मधून पैसे कमवतोय। तुम्ही पण कुठल्या ना कुठल्या ऑप्शन मधून पैसे कमवताय। त्यातला पहिला ऑप्शन आहे जॉब, दुसरा ऑप्शन आहे शेती करणं, तिसरा ऑप्शन आहे छोटा मोठा व्यवसाय करणं, त्यानंतर मोठा व्यवसाय करणं। त्याचबरोबर काही लोक इन्व्हेस्टमेंट मधून पैसे कमवतात, इन्व्हेस्टर म्हणून पैसे कमवतात। आणि आज मी ज्या ऑप्शन वरती बोलणार आहे तुमच्याशी तो म्हणजे आहे डायरेक्ट सेलिंगचा ऑप्शन। आम्ही ज्या मिशन वरती काम करतो त्या मिशनचं नाव आहे हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस। थ्रू आउट प्रेझेंटेशन मी तुमच्याशी हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस या 3 टॉपिक वरती बोलणार आहे। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो सनेज फॅमिलीमध्ये। तर आज सनेज बद्दल बोलायला झालं तर सनेजची जी मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये मिस्टर छगनजी राठोड सर हे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर, फाउंडर आहेत। त्याचबरोबर सचिनजी सावंत सर हे बिझनेस डेव्हलपमेंट हेड आहेत। कंपनीच्या प्रोफाईल बद्दल जर आपण बोलायला सुरुवात केली तर कंपनीचं प्रोफाईल 2016 मध्ये कंपनी एस्टॅब्लिश झाली। 8 वर्ष ऑलरेडी कंपनीला कंप्लीट झालेत। हेडक्वार्टर पुण्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत। 700 करोड पेक्षा जास्त टर्नओव्हर, 250 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे जे आपण 10 ब्रँडच्या माध्यमातून हे प्रमोट करायचं काम करतोय। त्याचबरोबर 70% प्रोडक्ट आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो, इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग करतो, 30% प्रोडक्ट आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग वरती करतोय। आज जर बघितलं तर सनेज बद्दल सांगायचं झालं तर हायेस्ट रिटेन्शन रेट आहे आपला। म्हणजे काय की जे कस्टमर आपले प्रोडक्ट्स घेतात तर ते नेक्स्ट मंथ मध्ये घेण्याची प्रोबॅबिलिटी खूप हायर आहे। त्याचबरोबर आज 700 पेक्षा असे जास्त डिस्ट्रीब्युटर आहेत ज्यांनी सनेज बरोबर कार्स परचेस केल्या। त्यामध्ये 25 पेक्षा जास्त असे लोक आहेत जे लक्झरी ब्रँड वापरतात। 5,500 पेक्षा जास्त लोक फॉरेनला जाऊन आलेत। मॅन्युफॅक्चरिंग युनिट बद्दल आपण बोललो तर आज स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे। या युनिटमध्ये जर बघितलं तर 14 वर्षापेक्षा जास्त आयुर्वेदाचा एक्सपिरियन्स आहे आपल्याकडे। इफिशियंट क्वालिटी कंट्रोल टीम आहे आपल्याकडे। R&D केलं जातं प्रत्येक प्रोडक्टचं आणि ही सगळी प्रोसेस फॉलो केली जाते। आपण GMP सर्टिफाईड आहोत, 2018 ISOचं सर्टिफिकेट आहे आपल्याकडे। त्यामुळे ज्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणाऱ्या सगळ्या फॅसिलिटी किंवा सगळे आपण सर्टिफिकेशन फॉलो करतोय। हे आपल्या कंपनीचे शॉपी स्ट्रक्चर्स आहेत, याच्यामधून आपण ऑफलाईन ऑनलाईन लोकांना सर्व्हिस द्यायचं काम करतोय। सनेजचा एक USP पॉइंट आहे तो म्हणजे आपल्याकडे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहेत, पंचकर्मा सेंटर आहेत, आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट आपण OPD देतो, आपल्याकडे डॉक्टरांची टीम आहे आणि असं करणारी सनेज डायरेक्ट सेलिंग मधली पहिली कंपनी आहे मित्रांनो। हे कंपनीचे डॉक्युमेंट्स आहेत, FICCI, FDSA असेल, FIDSI असेल, याचे आपण सर्टिफिकेट आहेत, स्कोप असेल, ऑरॅकल असणार आपलं अकाई सोना प्रोडक्ट असेल। त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्ही आपल्याकडे 250 प्लस प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला डेली नीड मध्ये लागतात। जसं मी ऑलरेडी तुम्हाला बोललो की आम्ही 10 ब्रँड मध्ये प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतो। त्यामध्ये पहिला ब्रँड आहे हेल्थ केअर, कारण आज हेल्थची सगळ्यांना गरज आहे आणि आमचं हे ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे अकाई सोना। तर हे प्रोडक्ट बेसिकली तुमच्या बॉडीला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतं। हे प्रोडक्ट जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी पण काम करतं आणि आजारी होऊ नये म्हणून पण काम करू शकते। प्रत्येक व्यक्तीने प्रोडक्ट घेतलं पाहिजे। तर हा बेसिकली बेरीजचा ब्लेंड आहे, त्यामुळे आपल्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाही पण इफेक्ट्स मात्र चांगले होतात। हे अशा पद्धतीचं आमचं ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट, ह्याच्यामध्येच 30 बेरीज वाला एक प्रोडक्ट आहे। त्याचबरोबर वेगवेगळे हेल्थ मधले प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये ॲलोवेरा असेल, ॲलोवेरा त्रिफळा ज्यूस असतील, तुम्हाला स्क्रीनवरती आडूळसा कप सिरप दिसतंय। त्याचबरोबर नारी प्रिया एक लेडीसाठी अतिशय उत्तम प्रोडक्ट। त्यानंतर पीडीएसत्व, तुम्ही घरामध्ये जर हॉर्लिक्स वापरत असाल, बोर्नविटा मुलांना देत असाल तर त्यांना रिप्लेस करणारे पण आपल्याकडे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत। हे हेल्थ कॅटेगरीमध्ये प्रोटीन पावडर असेल किंवा वेगवेगळे ग्रीन टी वेट मॅनेजमेंटमध्ये काम करतात। ह्या सप्लिमेंटरी प्रोडक्ट्स आहेत, आपल्या बॉडीला डेली न्यूट्रिएंटची गरज आहे मित्रांनो, पण ते आपल्याला आपल्या खाण्यातून मिळत नाही। तर हे नॅचरल रिसोर्सेस पासून एक्स्ट्रॅक्ट केलेले प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही वापरू शकता। आमच्याकडे ओमेगा 369 गार्लिक ह्या 2 टॅबलेट आहेत, तुमच्या हार्ट चांगलं करू शकतात। त्यानंतर इथिकल एज ही आमची एक अशी स्पेसिफिक रेंज आहे मित्रांनो जिथं डॉक्टर प्रोडक्ट रिकमेंड करतात आणि इथिकल एज मेडिसिनल प्रोडक्ट डायरेक्ट सेलिंग मध्ये आणणारी सनेज पहिली कंपनी। तर हे सगळे रेंज तुम्ही बघू शकता इथं। हे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, ज्यांनी तुम्हाला ही लिंक शेअर केली त्याच्याकडनं तुम्ही प्रोडक्ट डिटेलमध्ये समजून घेऊ शकता। हे सगळे रेंज, त्याचबरोबर आमच्याकडे काही किट्स आपण बनवले ज्याच्यामध्ये पाईल्स असेल, ऑर्थो असेल, वेट मॅनेजमेंटसाठी किट असतील। पर्सनल केअरमध्ये जर आपण गेलो तर आमच्याकडे 7-8 टाईपचे सोप आहेत मित्रांनो जे ग्रेड 1 चे सोप आहेत। हे डेली नीड मध्ये लागणारे प्रोडक्ट। टूथपेस्ट आहेत आमच्याकडे 2, आम्ही बांबू ब्रश पण बनवलाय जे तुमच्या दातांना चांगलं ठेवू शकतं। हेअर ऑइल असतील, वेगवेगळे टाल्कम पावडर असतील, त्याचबरोबर सगळ्या क्रीम्स आहेत ज्याच्यामध्ये ॲलोवेराची क्रीम असेल, क्रॅक हिल क्रीम असेल, सनस्क्रीन असतील, ह्या वेगवेगळ्या क्रीम। डिओड्रंटची पण काही रेंज आहे, हेअर कलरची रेंज आहे। त्याचबरोबर ब्युटी थेरपीमध्ये फेस वॉश, फेस स्क्रब, सनस्क्रीन, बॉडी लोशन हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथं बघायला मिळतील। त्याचबरोबर शॅम्पू, हेअर कंडिशनर, कुमकुमादी ऑइल सारखं एक खूप सुंदर प्रोडक्ट आमच्याकडे अवेलेबल आहे। हिवाळ्यामध्ये लागणारे किंवा सीझनल प्रोडक्ट्स आहेत। मेकअप किट जे आम्ही आता रिसेंटली आणलंय ते मेकअप किट इतकं सुंदर आहे, याचे पण काही व्हिडिओ तुम्ही आमच्या YouTube वरती जाऊन बघू शकता। फूड एज मध्ये पण रेंज आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की घरामध्ये
साखर, तेल आणि मीठ रिप्लेस करण्याची गरज आहे, आमच्याकडे जॅगरी पावडर क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये, रॉक साल्ट अवेलेबल आहे, कोल्ड प्रेस ऑइल आहे, राईस ब्रान ऑइल आहे, हे तुम्ही तुमच्या घरामधले प्रोडक्ट रिप्लेस करू शकता. आमच्याकडे 3-4 टाईपचे टी पावडर आहेत, त्याचबरोबर कॉफीचे काही प्रकार आहेत, स्पायसेस सगळे अवेलेबल आहेत जे आम्ही ट्रॅडिशनल मेथडनी बनवतो मित्रांनो. त्याच्यानंतर घर क्लीन करण्यासाठी, टाइल्स क्लिनिंगसाठी प्रोडक्ट लागतात, ग्लास क्लीनर, टॉयलेट क्लीनर, हे पण सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर कार वॉशसाठी ॲक्सेसरीज मध्ये आमच्याकडे टी शर्ट्स असतील, साडी असतील, ह्याची पण व्हरायटी अवेलेबल आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आज जर बघितलं तर आपला देश शेतीप्रधान देश आहे आणि हे समजून आज आपण जे केमिकल वापरतोय तेच आपल्या शरीरामध्ये जात आहे, कारण शेतामध्ये पिकणारं आपण खातोय. याला कुठंतरी थांबवलं पाहिजे. हा सनेजने एक मिशन घेतलं मित्रांनो आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये सॉइलच्या हेल्थ पासून ते क्रॉपच्या हेल्थ पर्यंत टोटल रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे. हे सगळे डिटेल्ड प्रोडक्ट तुम्ही आमच्या युट्यूबवर चॅनलवर जाऊन पण तुम्ही हे बघू शकता, सगळे प्रोडक्ट अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये भूसंजीवनी किट सारखं प्रोडक्ट आहे. त्यानंतर अॅनिमल हेल्थसाठी पण आमच्याकडे 2 प्रोडक्ट्स आहेत. तर टोटल 10 ब्रँडच्या माध्यमातून आम्ही 250 पेक्षा जास्त प्रोडक्ट लोकांना प्रमोट करायचं काम करतोय. मग हे जे मॉडेल मी तुम्हाला सनेजचे समजवतो हे कशा पद्धतीनं काम करतं ह्याच्यावरती आपण थोडंसं बघणार आहोत. आता पण तुम्ही कुठून ना कुठून प्रोडक्ट परचेस करता. हे प्रोडक्ट परचेस करत असताना एक मॅन्युफॅक्चरर आणि तुम्ही कस्टमर, मग कस्टमर प्रोडक्ट परचेस करण्यासाठी ऍडव्हर्टाईज बघतो. ऍडव्हर्टाईज बघून तो रिटेलरकडे जातो, तो रिटेलर होलसेलरकडे जातो, तो डिस्ट्रीब्युटर, C&F एजंट आणि मग मॅन्युफॅक्चरिंग. असं कधीच होत नाही की तुम्हाला एखादं प्रोडक्ट पाहिजे ते तुम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये जाता. मग याच्यामध्ये ही जी मधली मिडल एजंट आहेत हे सगळेजण बिझनेस करतात, हे त्यांचं प्रॉफिट कमवतात, पण याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॅक्ट कस्टमरवरती पडतो. म्हणजेच काय, 40 रुपयाला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तयार होणारी वस्तू तुमच्यापर्यंत 100 रुपयाला येते, 60 रुपये मधल्या मिडल चेन मध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. हेच सनेजचं मॉडेल, डायरेक्ट सेलिंगचं मॉडेल कसं काम करतं, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग सनेज स्वतः करतं, ह्याला सेलिंग किंवा डायरेक्ट सेल करण्याचं काम पण सनेज स्वतः करतं. आणि तर तुम्ही जे कंझ्युमर झाला, तुम्ही जे कस्टमर आहात, तुम्हाला हे प्रोडक्ट मिळाल्यानंतर तुम्हाला चान्स दिला जातो की तुम्ही तर डिस्ट्रीब्युटर बना आणि जो 60% ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये जो पैसा मिडल एजंटमध्ये वाटला जात होता तो पैसा आपण सगळेजण सनेजचे डिस्ट्रीब्युटर बनून तुम्ही तो 60% पैसा अर्न करू शकता, कमवू शकता. याला म्हणतात डायरेक्ट सेलिंग मॉडेल. आवडेल का तुम्हाला डायरेक्ट सेलिंग मध्ये काम करायला? तर तुम्हाला जर सनेज सुरुवात करायचे, सनेज सुरुवात करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय इथं वेबसाईट आहे, वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा आमचं ऍप पण आहे, त्या ऍपवरती तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या व्यक्तीनं तुम्हाला ही लिंक पाठवली त्याचा स्पॉन्सर आयडी लागतो आणि तुमचे KYC डिटेल्स लागतात. याच्याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्हाला सनेजमध्ये एंटर करण्यासाठी 1 रुपयाची गरज नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट तुमचं रजिस्ट्रेशन होऊ शकतं. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जो आमचा मेन कन्सेप्ट आहे, चेंज द शॉप चेंज द लाईफ, याच्यामध्ये आज आपण मार्केटमधून कुठून ना कुठून प्रोडक्ट परचेस करतो मित्रांनो. हेच जर आपण शॉप चेंज केलं, डेली रुटीनचे प्रोडक्ट आपण घेतले सनेजच्या शॉपमधून, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला क्वालिटी मिळेल, कारण आपले सगळे प्रोडक्ट आयुर्वेदा बेस्ड प्रोडक्ट आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथं डिस्काउंट दिले जातात, ऑफर दिले जातात, बोनस दिले जातात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 11 टाईपचे इन्कम घ्यायची तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळू शकते. मग मला सांगा, एकदा जर शॉप चेंज केलं, एवढे जर सगळे बेनिफिट मिळणार असतील तर आपण शॉप निश्चित चेंज करू शकतो. आणि शॉप चेंज करण्यासाठी तुमच्यासमोर ऑप्शन काय आहेत? एक तर तुम्ही घरातले डेली नीडचे प्रोडक्ट, त्याचबरोबर हेल्थचे प्रोडक्ट चेंज करू शकता जे ह्या वेगवेगळ्या आजारांवरती काम करतात. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर स्किनचे प्रॉब्लेम आहेत, डायबिटीज आहे, हार्ट अटॅक, BP, शुगर, त्याचबरोबर वेट मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम आहेत, कॅन्सर प्रिव्हेन्शन असेल, या सगळ्या प्रॉब्लेमवरती आमचे प्रोडक्ट्स काम करतात. त्याचबरोबर जर तुम्ही शेती करत असाल तर आमचे ऑर्गॅनिक प्रोडक्ट घेऊन पण तुम्ही शॉप चेंज करू शकता. तर शॉप चेंज करण्याच्या ऑप्शन मधून तुम्हाला काय काय बेनिफिट होतं? डिस्काउंट तर 30% मिळतो, फ्री प्रोडक्ट 10 ते 15% मिळतात, कन्सिस्टन्सी ऑफर इथं मिळते जी मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइडवरती समजवणार आहे. त्याचबरोबर बोनंजा गिफ्ट मिळतात, कॅशबॅक मिळतो 4 ते 12% आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मला जे वाटतं की प्रीमियम क्वालिटीचे प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकतात. तर आज जर बघितलं तर कन्सिस्टन्सी ऑफर काय आहे, तर कन्सिस्टन्सी ऑफर सिंपल आहे. इथं PV मध्ये कॅल्क्युलेशन केलं जातं. 1 PV म्हणजे 2 रुपये. म्हणजे जर तुम्ही 1100 PV म्हणजे 2200 रुपयाचे प्रोडक्ट जर सलग 4 महिने परचेस केले तर चौथ्या बिलिंग नंतर तुम्हाला 2200 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. हेच 5000 रुपयाचे जर तुम्ही प्रोडक्ट परचेस केलं तर तुम्हाला चौथ्या बिलिंग नंतर 5000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. आणि जर तुम्ही असंच पुढे करत गेले तर 15000 PV चे प्रोडक्ट जेव्हा तुम्ही परचेस करता त्याच्यावरती चौथ्या बिलिंग नंतर तुम्हाला 25000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळतात. हे जे सगळं मी आता समजवलं तर ही कन्सिस्टन्सी ऑफर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पण काही फ्री प्रोडक्ट देते, काही कॅशबॅक मिळतो. म्हणजे ओव्हरऑल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर अप टू 60% तुम्हाला इथं बेनिफिट मिळतो. आणि एक कंझ्युमर म्हणून आतापर्यंत तुम्हाला एवढा बेनिफिट कुठंच नाही मिळाला, ते सनेजमध्ये मिळू शकतो. तर शॉप जर आपण चेंज केलं तर आमच्याकडे एक निम सोप आहे, 45 रुपयाचा तुम्हाला 18 रुपयाला मिळू शकतो. मग चेक करा, तुम्ही जो सोप आणताय ग्रेड 1चा सोप आहे का?
त्याचा TFM चांगला आहे का, आणि त्याचबरोबर तो तुम्हाला 18 रुपयाला मिळू शकतो का? आणि मला निश्चित त्याचं उत्तर माहिती नाही मिळणार, कारण आज आपण जे प्रोडक्ट द्यायचं काम करतो, जी कन्सिस्टन्सी ऑफर प्रमोट करतो मित्रांनो, फार जबरदस्त ऑफर आहे. कंझ्युमरला रिअलमध्ये आपण एम्पॉवर करण्याचं काम करतोय. जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून इंटरेस्टेड असाल तर डिस्ट्रीब्युटरला बेनिफिट काय आहेत? एकतर तुम्ही ऑथराइज्ड डिस्ट्रीब्युटर बनल्यानंतर तुम्ही प्रोडक्ट यूज करू शकता, ते प्रोडक्ट शेअर करू शकता, त्याचबरोबर तुम्ही त्याचे सब डिस्ट्रीब्युटर पण बनवू शकता, आणि याच्या माध्यमातून तुम्हाला मंथली इन्कम घेण्याची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. तर ती कशा पद्धतीनं? तर सनेजचा जो फ्रीडम प्लॅन आहे, फ्रीडम प्लॅन का? कारण पैसे कमवण्याची आज संधी लोक शोधत आहेत, आणि आम्ही ह्याला फ्रीडम प्लॅन का म्हणतो? कारण PVच्या 91% इन्कम द्यायचं आम्ही काम करतो, आणि 91% इन्कम देणारी सनेज इंडियातली एकमेव कंपनी मित्रांनो. हे वेगवेगळे 11 टाईपचे इन्कम, ज्याच्यामध्ये रिटेल प्रॉफिट पण 30% मिळतं, आणि ऑन टॉप त्याच्यानंतर 91% इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं. हे सगळे इन्कम आहे, ह्याच्या डिटेलमध्ये मी आता जाणार नाही, पण ज्यांना तुम्हाला ही लिंक पाठवली त्याच्याकडनं तुम्ही हे समजून घेऊ शकता. या बिझनेस प्लॅन बद्दलचे फीचर जर आपण बघितले तर हा जनरेशन टाईपचा बिझनेस प्लॅन आहे. कम्युनिटी प्लॅन म्हणजे मागच्या महिन्यात जो बिझनेस झाला तो तुम्हाला पुढे रँकसाठी कॅल्क्युलेट केला जातो. इथं प्रमोशन होतं, डिमोशन होत नाही. तुम्ही इथं झिरोला कधी जात नाही, रिक्वालिफिकेशनची गरज नाही, कारण तुम्ही सुरुवात करताना पण काहीच पैसे पे केले नव्हते. त्याचबरोबर रिन्युअलची गरज नाही, आणि इथं अनलिमिटेड इन्कम घेऊ शकता. हे सगळे फीचर्स बघून आज कितीतरी लोक सनेज बरोबर कनेक्ट होत आहेत. सनेज बरोबर जर आलात आणि समजा ठरवलं फक्त मला ऍक्टिव्ह इन्कम करायचंय, तर पहिला ऑप्शन आपण जो बघितला की जर तुम्ही 5,000 रुपयाचे प्रोडक्ट परचेस केले, याच्यावरती तुम्हाला रिटेल प्रॉफिट जवळजवळ 1,500 रुपये मिळू शकतं. 750 रुपयाचे फ्री प्रोडक्ट मिळतात, 100 रुपयापेक्षा जास्त कॅशबॅक मिळतो, 2,350 रुपये तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम मिळू शकतं जर तुम्ही हे प्रोडक्ट कुणाला तरी शेअर केलात तर. हेच ऑप्शन जर आपण दुसरा बघितला 15,000 PVचा, म्हणजे साधारणतः 30,000 रुपयाचं मटेरियल तुम्ही परचेस केलं, याच्यावरती तुम्हाला 9,000 रुपये साधारणतः रिटेल मिळू शकतं जर तुम्ही हे प्रोडक्ट कुणाला तरी दिले. त्याचनंतर 5,000 रुपयाचे फ्री प्रोडक्ट मिळतात, 1,200 रुपये कॅशबॅक मिळतो, ओव्हरऑल 15,200 रुपयाचा बेनिफिट मिळतो. मला सांगा, एखादा व्यक्ती घरात असेल, एखादी हाऊसवाईफ घरात असेल, किंवा तुम्ही जॉब करत असाल आणि तुम्हाला जर 10-15,000 रुपयाचे जर इन्कमची एक्स्ट्रा गरज आहे, ह्या ऑप्शननी पण तुम्ही बिझनेस जर करायला सुरुवात केली, रिटेल जरी करायला सुरुवात केली, तरी तुम्ही तुमच्या इन्कम पर्यंत जाऊ शकता. त्यानंतर ज्याला मोठं इन्कम करायचंय, ज्याला इथं करिअर करायचंय, त्याच्यासाठी हा पॅसिव्ह इन्कमचा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जेवढा टर्नओव्हर होतो तुमच्या टीमच्या माध्यमातून, फ्रँचायझीच्या माध्यमातून, त्याच्यावरती तुम्हाला ऍव्हरेज जर आपण काढला तर 10% इन्कम तुम्हाला मिळतं. एक्झाम्पल घेतलं, 5 लाख रुपयाचा बिझनेस झाला तर तुमचा 50,000 रुपये इन्कम होऊ शकतं. 10 लाख रुपयाचा बिझनेस टीममध्ये झाला पूर्ण ओव्हरऑल, तर तुम्हाला 1 लाख रुपये इन्कम मिळतं, आणि हेच 1 करोड झालं तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळू शकतात. मग मला सांगा, 10 लाख रुपये महिना 1 करोडचा बिझनेस मिळाल्यानंतर मिळू शकतात. एक एक्झाम्पल तुम्हाला मी तर समजवतो, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की या बिझनेसमध्ये पॅसिव्ह इन्कम किती मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतो. जर तुम्ही सुरुवात केली 2,500 PVनी, म्हणजे 5,000 रुपयाचं मटेरियल तुम्ही परचेस केलात, आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही 4 लोकांना फ्रँचायझी प्रमोट केली, एक्सटेंड केली, त्यांनी 2,500 PVने सुरुवात केली, म्हणजे 5,000 रुपयाचं मटेरियल त्यांनी केलं, जे बेनिफिट तुम्हाला मिळाले होते ते सेम बेनिफिट त्यांनाही मिळाले, आणि त्याच्यानंतर तुमचं जे इन्कम कॅल्क्युलेट होतं ते 1,400 ते 2,000 रुपयापर्यंत किंवा 2,400 रुपयापर्यंत होतं. पण हेच 15,000 PV तुम्ही सुरुवात केली, आणि या 4 लोकांना फ्रँचायझी एक्सटेंड करताना पण 15,000 PVने एक्सटेंड केली, तर तुमचं इन्कम 14,400 रुपये निघू शकतं. मग हे जे 4 फ्रँचायझी तुम्ही एक्सटेंड केल्या होत्या, 4 जणांना हा बिझनेस जो प्रमोट केला होता, त्यांच्या माध्यमातून 16 लोकांपर्यंत हा बिझनेस गेला, तर 2,500 PV म्हणजे 5,000 रुपयाच्या मटेरियलच्या स्ट्रक्चरमध्ये तुमचं इन्कम 6,400 रुपये अप्रॉक्सिमेटली होऊ शकतं. हेच सनेज कॉर्नर म्हणजे 15,000 PVच्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर 38,400 होतं. तेच 16 लोकांच्या माध्यमातून आपण 64 लोकांपर्यंत पोहोचलो. 2,500 PV मध्ये तुमचं 25,000 इन्कम होतं, 1,53,000 15,000 PV मध्ये होतं. त्याच्या पुढे गेलो आपण, आणि 1,024 लोकांपर्यंत हा बिझनेस जर प्रमोट झाला, तर 2,500 PVच्या स्ट्रक्चरमध्ये 4 लाख रुपये इन्कम होऊ शकतं, आणि हेच इन्कम 15,000 PV मध्ये 24 लाखापेक्षा जास्त होऊ शकतं. इन्कम मी टेंटेटिव्ह कॅल्क्युलेट केलेत, जे प्रोडक्ट परचेस केले जातात, जो टर्नओव्हर बनला जातो, त्याच्यावरती इन्कम कॅल्क्युलेट होतात. तर ओव्हरऑल आपण बघितलं, जर 1,365 लोकांची तुमची टीम बनली, आणि 2,500 PVचं स्ट्रक्चर म्हणजे 5,000 रुपयाचं मटेरियल जर लगातार सगळ्यांनी परचेस केलं, 5,45,000 रुपये अप्रॉक्सिमेटली इन्कम निघतं. हेच इन्कम 15,000 PV मध्ये 32,78,000पेक्षा जास्त निघू शकतं मित्रांनो. मग आज रँक जर बघितला सनेजमध्ये, तर वेगवेगळ्या रँक तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात, ज्याच्यामध्ये ही सिल्वर डायरेक्टर रँक पहिली रँक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या लेवलचं इन्कम मिळायला सुरुवात होतं. तर सिल्वर डायरेक्टर रँक म्हणजे 80,000 PV पेक्षा जास्त बिझनेस, म्हणजे साधारणतः 1.5 लाख रुपयाचा अप्रॉक्सिमेटली बिझनेस जर तुम्ही केलात पूर्ण टीमच्या माध्यमातून तुमचा स्वतःचा, तर तुम्हाला सिल्वर डायरेक्टर रँक दिली जाते. त्यानंतर पर्ल डायरेक्टर म्हणजे तुमच्या टीम मध्ये एक व्यक्ती सिल्वर बनला, 2 व्यक्ती बनले तर एमरल्ड, 3 बनले तर गोल्ड, प्लॅटिनम आणि डायमंड. असं डायमंड म्हणजे 6 सिल्वर डायरेक्टर तुमच्या टीम मध्ये बनले, तर ते तुम्ही डायमंड डायरेक्टर होऊ शकता. ही एक ड्रीम रँक आम्ही ज्याला म्हणतो, आणि ते एक ऍव्हरेज इन्कम कॅल्क्युलेट करून दाखवलंय. हे पण अप्रॉक्सिमेट इन्कम कॅल्क्युलेट केलं की बिलो सिल्वर तुम्ही असाल, फर्स्ट गिअर मध्ये तुम्ही असाल, तर अप्रॉक्सिमेटली 3% इन्कम तुमच्या टर्नओव्हरती मिळतं.
जर तुम्ही सिल्वर डायरेक्टर रँक अचीव्ह केली तर ते 6% जातं. त्यानंतर जर तुम्ही पर्ल टू प्लॅटिनम डायरेक्टर आहात तर ॲव्हरेज 8% इन्कम मिळतं. आणि त्याच्यावरती म्हणजे डायमंड डायरेक्टर अबो आणि त्या लेवलचे क्लब तुमचे असतील तर 10% इन्कम तुम्हाला ॲव्हरेज मिळतं. आणि मला वाटतं मित्रांनो, विदाऊट इन्व्हेस्टमेंट फक्त शॉप चेंज करून 10% इन्कम जर मिळत असेल टर्नओव्हरती, ते पण आपल्या बरोबर येणाऱ्या टीमच्या माध्यमातून, तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा बेस्ट ऑपॉर्च्युनिटी कुठलीच नाहीये. आणि याच माध्यमातून अनेक लोकांनी डिसिजन घेतले. त्यातले मी तुम्हाला काही सिलेक्टर लीडर दाखवणार आहे ज्यांची इन्कम तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. याच्यामध्ये स्टुडंट आहेत, प्रायव्हेट जॉब करणारे लोक आहेत, त्याचबरोबर हाऊसवाईफ आहेत, कुणी ब्युटिशियन होतं, डॉक्टर्स आहेत, आपल्याकडे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, इंजिनियर, सगळ्या कॅटेगरीमध्ये लोक तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील. मग आज जर बघितलं तर हे सगळे लोक लाख रुपयापेक्षा जास्त इन्कम किंवा 10 लाखापेक्षा जास्त इन्कम घेणारी लोक टोटलमध्ये बघितलं. यामध्ये मॅडम दिसत आहेत, जे एपीआय तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. वेगवेगळे गव्हर्नमेंट सर्वंट, फार्मासिस्ट, R&D मध्ये काम करणारे, म्हणजे जेवढ्या कॅटेगरीचे जॉब आपण बघतो, फार्मर असतील, असे सगळे लोक, त्याचबरोबर असे अनेक लोक या बिझनेसच्या माध्यमातून आज आमचे टॉप लीडर अचीवमेंट आहेत. इथं तुम्ही ESESI ची टॉप लीडरशिप बघू शकता, ज्याच्यामध्ये गिरीश सर आहेत, जे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, सरांचं इन्कम तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर पूनम मॅडम जनरल स्टोअर चालवत होत्या, सुनीता मॅडम असतील त्या स्टाफ नर्सिंगचं काम करत होत्या. याच्यामध्ये विकास सर प्रायव्हेट जॉब करत होते, त्याचबरोबर वैभव सर असतील, हे मेडिकल फील्डमध्ये काम करत होते, सरांचं तुम्ही इन्कम बघू शकता. गणेश लहारे सर अकाउंटंट होते, या बिझनेसमध्ये आले, आज ही सक्सेस स्टोरी तुम्ही त्यांची बघू शकताय. मिनल मॅडम टीचर होत्या, त्याचबरोबर देविदास मस्के सर हे पण टीचर होते, तर सरांचं पण तुम्ही इन्कम बघू शकताय. त्याचबरोबर तुषार भोसले सर ट्रॅडिशनल बिझनेस करत होते, बिझनेसमध्ये आले, आज जवळजवळ 2 करोडच्या आसपास इन्कम आहे सरांचं. अमोल पारख सर हायली प्रोफेशनल, हायली क्वालिफाईड, एका चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट लेवलला काम करणारी व्यक्ती या बिझनेसमध्ये एंटर झाले. आणि आज सरांचे अचिव्हमेंट तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्याचबरोबर सविता मॅडम या स्टाफ नर्स होत्या, आज मॅडमची पण अचिव्हमेंट तुम्ही बघू शकताय. एका महिन्याची इन्कम 16,51,000पेक्षा जास्त होऊ शकतं. ही टॉप लिडरशिप आहे. आणि त्याच्यानंतर आमचे जे मेंटॉर आहेत, जे आमचे महागुरु आहेत, डॉक्टर अशोकजी तोडमल सर, बिलिनियर क्लब अचीवर, इन्कम तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. सरांबद्दल इन्कम बद्दल बोलायची गरज नाही मित्रांनो, कारण तुम्ही सरांना कुठं ना कुठं सोशल मीडियावरती निश्चित ऐकलं असेल. आणि जर नसेल ऐकलं तर परत एकदा जा, चेक करा, आणि त्यानंतर तुम्हाला सरांबद्दल भरपूर गोष्टी कळू शकतात. हे आमचे क्राऊड, हे आमचे अचिव्हमेंट आहे. असे मोठे मोठे प्रोग्राम्स आपण करतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर बिझनेस तर आम्ही चालू करू, पण आम्हाला माहिती नाही कसा करायचा. तर स्क्रीनवरती तुम्हाला आमचे ट्रेनिंग एज्युकेशनल प्रोग्राम्स दिसत आहेत. याच्या माध्यमातून आम्ही लोकांना इथं ट्रेन करतो, लीडरशिप बनवतो. तर तुम्ही आमच्याबरोबर येऊन या लीडरशिपमध्ये सामील होऊ शकता, तुम्ही लीडर बनू शकता. तर ही सनेची ओव्हरऑल अचिव्हमेंट आहे. हे असे फंक्शन, असे क्राऊड हे तुम्ही बघू शकताय. त्यानंतर इथं एवढे लोक एकत्र येण्याचं एकच कारण आहे, प्रॉडक्ट सॅटिस्फाईड, लोक प्रॉडक्ट घेऊन खुश आहेत. इथं जो इन्कम दिला जातो त्याच्यावरती पण लोक खुश आहेत. आणि याच्यामुळे एवढी गर्दी, एवढे अचिव्हमेंट, एवढे सेलिब्रेशन तुम्ही बघू शकताय. सनेज आज महाराष्ट्रातली नंबर 1 ची कंपनी मित्रांनो. आज तुम्ही या स्क्रीनवरती बघताय काही लक्झरियस कार अचिव्हर्स आहेत. त्याचबरोबर मॅक्सिमम लोक तुम्हाला विथ फॅमिली बिझनेस करताना दिसतील. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करू शकता. गिरीश गुरव सर सॉफ्टवेअर इंजिनियर, मर्सिडीज पर्यंत सरांचा प्रवास आहे. गणेश सरांचा पण मर्सिडीज पर्यंतचा प्रवास. तुषार सर मर्सिडीज पर्यंत पोहोचले. त्याचबरोबर अमोल सर पण मर्सिडीज पर्यंत, मागच्या खूप कमी कालावधीमध्ये सरांनी मर्सिडीज पर्यंतचा प्रवास आहे. त्यानंतर सविता मॅडम जर असतील, मर्सिडीज तर आहेच, पण त्याचबरोबर 6 ते 7 कार घरामध्ये वापरतात. आज जर बघितलं तर सर पण मर्सिडीज पर्यंत पोहोचले. मला सरांबद्दल एक सांगायला आवडेल की सर एकटे मर्सिडीज मध्ये नाही बसले, सरांनी अनेक लोकांना मर्सिडीजचं स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न कंप्लीट केलं. आज कितीतरी लोक आणखीन पण मर्सिडीज घ्यायच्या मार्गावर आहेत मित्रांनो. तर हे ड्रीम होम अचीवर जे या बिझनेसमध्ये आले, त्यांनी स्वतःचं ड्रीम होम कंप्लीट केलं. आज 5,500 पेक्षा जास्त लोकांनी तुम्हाला स्क्रीनवरती जे पिक्चर दिसतंय याच्यातले वेगवेगळ्या डेस्टिनेशनला ट्रॅव्हल केलं मित्रांनो सनेजच्या माध्यमातून. हे झालं फक्त एकाच गोष्टीमुळे, ती म्हणजे ESESI एज्युकेशन सिस्टम. या सिस्टम बद्दल मला सांगायला खूप आवडेल की आज इंडियातली नंबर 1 एज्युकेशन सिस्टम आहे मित्रांनो. जो एक फ्रेशर व्यक्ती या बिझनेसमध्ये येऊन एक चांगला लीडर बनू शकतो, त्याच्या स्वप्नांपर्यंत जाऊ शकतो, ते फक्त पॉसिबल आहे या सिस्टममुळे. तर तुम्ही या सिस्टमला चेक करू शकता. हे टूल्स आहेत ज्याच्या माध्यमातून बिझनेस डेव्हलपमेंटसाठी आम्ही हेल्प करत असतो. त्याचबरोबर जो सगळ्यात इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे लाईफचा, तो म्हणजे हॅपीनेस. आज कितीतरी लोक आहेत, पैसा आहे, हेल्थ आहे, सगळं चांगलं आहे, पण हॅपी नाहीयेत. तर आज सरांच्या विचारांच्या माध्यमातून तुम्ही जर सरांना युट्यूबवरती, सोशल मीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे जाऊन चेक केलं, तुम्हाला लक्षात येईल की सरांच्या एका छोट्या छोट्या व्हिडिओमुळे तुमचं मन परिवर्तन होऊ शकतं. आणि ऑलरेडी अशा कितीतरी फॅमिलीज आहेत ज्यांच्या घरामधलं दुःख या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झालं मित्रांनो. तर तुम्ही सरांना सोशल मीडियावरती जाऊन चेक करू शकता. हे सरांचे काही बाईट्स आहेत. ज्यांनी तुम्हाला अपोज केलं, ज्यांनी तुमचा वेळ पाहून तुम्हाला हर्ट केलं, ज्यांनी तुम्हाला सोडून दिलं, ज्यांनी तुमच्याला विश्वास गमावून बसले, अशा लोकांच्या नजरेत स्वतःची इज्जत प्रूव्ह करण्यासाठी आहे ना, सगळं जीवाचं रान केलं पाहिजे, रक्ताचं पाणी केलं पाहिजे. बरोबर.
लोकांना हेल्थ द्या, लोकांना वेळ द्या, लोकांचे संसार जुळवा, लोकांना आनंद द्या, लोकांना मनामधून दुःखामधून मुक्त करा, अंधार दूर करा, सगळ्यात मान करे. राईट आहे का? लोकांना हात द्यायची तयारी, लोकांना दुःखातून काढायची तयारी आहे का? चला मी माझ्या आयुष्यात येत नाही, हे जे जीवन आहे ना अशी क्रांती करून जाणार आहे की इथं लोकांना मटेरियल जीवन पण भेटलं पाहिजे, इथंच लोकांना त्यांच्या दुःखाचं कारण समजून ते भगवंताच्या भक्तीला पण गेले पाहिजे. सर हा उद्देश आहे माझ्या लाईफचा. भूतकाळात काहीतरी कोणाचे तरी दुश्मनी असतील ना मनात दबून विसरून जा. मेसेज टाका, त्यांना कॉल करा, माफी मागा, त्या आई वडिलाच्या चरणी स्पर्श करा, मिठी मारा, कधी कधी बोला आई बापांना मी तुमच्यावर फार प्रेम करतोय. मेल्यानंतर लई लागतात धसडाचा, त्याच्या जिवंतपणी रडा त्यांच्या समोर जाऊन, पायावर जाऊन. मेल्यानंतर रडू नका त्यांच्यासोबत. हिंमत नाही करत कोणी या गोष्टी, बरोबर ना? थोडे एकदा 25, 30, 40 क्रॉस केलं ना तर आई वडिलांना आहे ना आपल्याला असं वाटतं कारण की काही नाही बाबा, दुरावा होतात. आणि जे प्रेम व्यक्त करायचं ना, दुःख जेवढ्या स्पीडने व्यक्त करतात ना तेवढ्याच स्पीडने जर प्रेम व्यक्त केलं तर मला वाटतं या जगात चला दुःखच नसू शकत. जीवनामध्ये मला कळलं की कर्म सुटणार नाहीयेत. आहेत ना लोक दुःखात, त्रासात आहेत ना, पैशाची गरज आहे, रडत आहेत, टेन्शन मध्ये दुःखामध्ये आहेत ना. 15-15 वर्ष शिकलेल्या मुली भांडे घासतात, लोकांच्या घरी कपडे धुतात. समज माया पैशासाठी लोक वाईट मार्गाला जाऊ राहिलेत का नाही जाऊ राहिलेत? हे फक्त अज्ञानी, हे फक्त अज्ञानी. मला असं वाटतं प्रत्येक घराघरात दुःख आहे रे. रोज लोक रडतात, खाण्यापिण्याचे पण वांदे आहेत. मला एक कळलं, या समाजामध्ये दुःख मिटवण्यासाठी फक्त पैसा कमवायचं नॉलेज उपयोगीचं नाहीये. जर यांना कर्माचं नॉलेज दिलं तर मला असं वाटतं हे ट्रिमेंडस लेवलला ओपन होऊन काम करते. हे माझं बिलीफ म्हणते. आपण करणार आहे बाबा, आलोय ना तर काहीतरी करून जाऊ. पैसे काही घेऊन नाही जाणार आपण कुठं. वरवर मदत नाही करायची लोकांना. कपडे, अन्न, पैशाची मदत ना वारंवार लागते. लोकांना कर्माचं ज्ञान देऊ म्हणजे लोकांना त्रासच होणार नाही. काय वाटतं? किती लोकांना असं वाटतंय समाजात परिवर्तन फक्त चांगले कर्म करूनच आपण घडू शकतो, बाकी काहीच पर्याय नाहीये. काही पैसा पाणी बिणी देऊन काय होऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी गाथा दिली, जिजसनी बायबल दिलं, पैगंबरांनी कुराण दिलं, कृष्णांनी गीता दिली. यांच्याकडे काही पैसे नव्हते का? अरे सगळ्या ब्रह्मांडाचे मालक लोकांना ज्ञान देऊन गेले, लोकांना कर्म धर्म देऊन गेले, चारित्र्य देणार आपण लोकांना, लोकांचा कर्म बदलवणार, सहन करायचं शिकवणार. असं जीवन देऊ आपण लोकांना. ओढू त्यांना गरिबीच्या वेरीतून, पुसू त्यांचे डोळे, देऊ त्यांच्या हातात हात, मारू त्यांच्या पाठीवर हात, लढूया त्यांच्या सोबत. आणि 4-5 पिढ्यात जे नाही झालं ना ते 4-5 वर्षात करून टाकूया आपण. आहे तयार? अरे रे. तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती जाऊन चेक करू शकता. आज सनेजच का चूज करायचं? कारण रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे, राईट प्राइसिंग आहे, अट्रॅक्टिव्ह बिझनेस प्लॅन आहे. ज्या बिझनेस प्लॅन मध्ये 70% पर्यंत आपण पीव्ही दिलेत, त्याचबरोबर 91% पीव्हीचं डिस्ट्रीब्युशन इन्कम साठी करतो. मित्रांनो परत एकदा सांगतो, हे करणारी सनेज इंडियातली एकमेव कंपनी आहे. तुम्ही हे सगळे इन्कम पहिल्या महिन्यापासून क्वालिफाय करू शकता. इथलं असोसिएशन जर तुम्ही बघितलं तर सगळ्या कॅटेगरीमध्ये लोक तुम्हाला सनेजमध्ये बघायला मिळतील. खूप पॉवरफुल एज्युकेशन सिस्टम आहे, लिडरशिप खूप जबरदस्त आहे. आणि आम्ही सगळेजण सरांना कनेक्ट झालो. अशोक सरांचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही सोशल मीडियावरती जाऊन बघू शकता. सरांचं जे स्पिरिच्युअल नॉलेज याच्या माध्यमातून जे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत, म्हणून सनेज केलं पाहिजे. तर या आमच्या बरोबर डिसिजन तुमच्या हातात आहे. हे सगळं तुम्ही प्रेझेंटेशन बघितलं, त्याच्यानंतर पण डिसिजन तुमच्या हातात आहे. पण मला सांगा, जर हा प्रेझेंटेशन तुम्ही बघितलं आणि नाही म्हणलात, जे आत्ता चाललंय ते चाललंय, मी कायम म्हणतो की अपॉर्च्युनिटी नॉक्स वन्स. आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटी एकदाच येत असते, पण जर त्याला तुम्ही नाही म्हणून रिजेक्ट केलात तर जे आत्ता चाललंय ते चालत राहणार. पण समजा तुम्ही डिसिजन घेतलात की यस हे खूप चांगलं दिसतंय, प्रोडक्ट यूज करतो, शॉप चेंज करतो आणि या बिझनेसला सुरुवात करतो, केल्यानंतर तुम्ही आलात आणि वर्स्ट केस सिनारिओ आपण बघितला, नाही झाला तुमच्याकडनं बिझनेस, तुम्ही पैसे दिले, तुम्हाला प्रोडक्ट मिळेल, नुकसान काहीच झालं नव्हतं. पण समजा एज्युकेशन सिस्टम मध्ये आलात, तुम्ही ट्रेनिंग घेतलं, इथले प्रोग्राम्स अटेंड केले आणि त्याच्यानंतर तुमचा जर बिझनेस झाला तर तुम्ही तुमच्या स्वप्नांपर्यंत जाऊ शकता. मित्रांनो मी हे का विश्वासाने सांगतोय? कारण मी माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचलोय. या सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही पोहोचू शकता. नेक्स्ट स्टेप आहे, ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली त्याला कॉन्टॅक्ट करा, रजिस्टर व्हा डिस्ट्रीब्युटर म्हणून, ऑर्डर प्लेस करा आणि बिझनेसला सुरुवात करा. आणि तुमचं जे अल्टिमेट एम आहे, हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस मिळवू शकता आमच्या बरोबर. सनेज ESESI सिस्टम तुमचं सगळ्यांचं वेलकम करते. हे प्रेझेंटेशन इथंच संपलं. ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली त्याच्याशी इमिडिएटली कनेक्ट व्हा, ऑर्डर प्लेस करा आणि आमच्या बरोबर या. आम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हेल्प करायला तयार आहे. इथली लिडरशिप हेल्प करायला तयार आहे. आणि मला वाटतं सरांच्या विचारांबरोबर लाईफ टाईम राहण्यासाठी या सिस्टमला कनेक्ट व्हा. थँक्यू व्हेरी मच.